विभागातील भरपूर चांगल्या मॅचेस आपल्याला बघायला मिळतील. चला मॅच कडे वळूया. स्ट्राइक एंड वरती बॅटर आपल्याला बघायला मिळेल विजय. पहिला चेंडू ऑन साइडला फेकून दिलाय. किती धावा मिळतील? चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवरती धमाका दाखवतोय मात्र बॅटर विजय. काय जबरदस्त फटका स्वतःच्या फॉलोतर मध्ये चेंडूला घेतला आणि नक्कीच फेकून दिलाय. मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 6 धावा. षटक क्रमांक पॉवर प्लेचा पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज झाला, त्यावरती नक्कीच हल्ला चढवला जातो रोहन वरती. ऋतिक आणि विजयची सलामीची जोडी आपल्याला बघा. पुन्हा एकदा त्या दिशेने बघतो क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स नक्कीच निवडलाय क्षेत्ररक्षक. व्हेरी गुड थ्रो. भरपूर दूरवरनं थ्रो फेकलाय. एकच धावेल. एके धावाच्या सहाय्याने धावफलकावरती धावा लागल्या जातात, ते मात्र 7 धावा. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा आहे. संपूर्ण दिवसाचा लेखाजोखा जर बघितला तर पहिली मॅच वालधुणी संघ खूप चांगल्या पद्धतीने जिंकलं. त्यानंतर आलेली मॅच आपण बघितली, मात्र कोणी विपक्ष धुंडावडवली. ही मॅच सुद्धा चांगली झाली. तिसरी मॅच आजच्या दिवसातील बघायला मिळते. नक्कीच वाईट चेंडू येतोय. एकच्या साईडने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागतात, त्या मात्र तब्बल 8 धावा. भरपूर चांगलं क्रिकेट आपण आज संपूर्ण दिवसामध्ये आणि आलेल्या मान्यवरांची सध्या इथनं रजा घेताना आपण बघतोय. नक्कीच पष्टे सर असतील, गजानन नाना असतील, त्यानंतर नरेजी कतुरे असतील, गजामामा असतील, हे सर्व नक्कीच अतिथी देवो भव आलेल्या नक्कीच पाहुण्यांचा इथे नक्कीच यथोचित सत्कार केला जातोय. पुढ्या मैदानाकडे येतोय चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला. 12 धावा. 12 रन्स. 12 धावा धावफलकावरती लागल्या जातात. ते मात्र रोहनवरती हल्ला चढवला जातोय. बॅटर विचार केला तर आपण ऋतिकच्या माध्यमातून. मात्र अजून एक फटका चांगला येतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल सी मारेषा पार. षटकार. षटक क्रमांक पहिलं. भरपूर सारे उलटफेर बघतोय आपण. 6 धावा. त्यानंतर एक डॉट बॉल एक रन फेकली. वाईट आला. त्यानंतर 2 मोठे फटके आपण बघतोय. ते मात्र बॅटर ऋतिकच्या माध्यमातून. अजून एक येईल का? नक्कीच फलंदाज असेल बाद. धक्का क्रमांक लागतोय पिंपळनेर संघाला पहिला. हार्दिक की जो ऋतिकला मैदान सोडावं लागलं, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला ना मित्रांनो, विजयसारखा स्टार खेळाडू अजूनही आहे. वेगविरा नक्कीच पिंपळनेर संघाला आपण बघतोय. भरपूर चांगली सलामीची पेयर आपण बघितली, परंतु नक्कीच मॅचची एज लागल्यानंतर अंपायरने विकेट द्यायच्या आधीच मैदान सोडलं. एक नक्कीच खेळाडू वृत्ती आपण त्याच्या माध्यमातून सुद्धा बघितली. षटक क्रमांक पहिल्यामध्ये इथून कमबॅक करावं लागेल. ज्याप्रमाणे मागच्या मॅच मध्ये आपण बघितले धोंडावडवली संघाने काय कमबॅक करून दिला. अक्षरशः समोरच्या टीमला प्रत्युत्तर देत असताना आक्रमकता दाखवली तिन्ही गोलंदाजांनी. त्याप्रमाणे गोलंदाजी होईल का करून संघाची? आतापर्यंत तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा, 18 धावा आल्यात. इथे मात्र नक्कीच लोअर फुल टॉस, परंतु मिस बघायला मिळतोय. आणि षटक क्रमांक पहिलं संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. मात्र 18 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. कम ऑन डीजे.
18 धाबा धावफलकावरती लागल्या. सोपानने नक्कीच षटकाराने सुरुवात केली, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवलेलं तो मात्र बॅटर ऋतिकने, आणि इथे मात्र त्याच्या बॅटमधनं सुद्धा 10 धाबा आल्या. त्यानंतर मैदान सोडावं लागले ते मात्र ऋतिकला. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरपूर धाबा आल्यात. सार्थक 11 नक्कीच कुरुन संघाला इथनं कमबॅक करावं लागेल. पिंपळनेर संघाचा विचार केला तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात, परंतु लेझी क्रिकेट खेळावं लागणार नाहीये. कारण की जर विचार केला ना मित्रांनो, या एकाच विभागातील 2 टीम आपण बघतोय. एकाच असोसिएशन मध्ये भरपूर साऱ्या टुर्नामेंट यांनी सुद्धा खेळल्या असतील. नक्कीच ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेचे नियम आहेत आणि 2 धावांची पेनल्टी असेल. नक्कीच कुरुन संघाला 2 धावांची पेनल्टी असेल, म्हणजे एकूणच 18 आणि तब्बल या 2 पेनल्टीच्या 2 धावा, अशा 20 धावा धावफलकावरती लागतात. अजून एक चांगला फटका बघतोय, सिडू जाईल सीमा पार चौकार. नक्कीच इथे मात्र चौकाराने दुसऱ्या ओव्हरला सुद्धा सुरुवात केली आहे. बॅटर विजय चांगला फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटनं आलेला तो उत्तुंग षटकार आपण बघितला. त्यानंतर मात्र नक्कीच दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण सोपानला बघतोय. सोपानवरती हल्ला चढवला जातोय. पहिल्या चेंडूवरती अप्पर कटचा देखना फटका आपण बघितला आणि त्यावरती सुद्धा चौकार येतोय. पॉइंट आणि कव्हर रिझन मधून नक्कीच चेंडूला ट्रॅव्हल केला होता. 4 धाबा येत आहेत. पुढचा चेंडू कशा प्रकारे सोपान हाताळेल, मात्र पुन्हा एकदा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न वाईट येतोय. नक्कीच वाईटने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धाबा लागल्या जातात, ते मात्र तब्बल 25 धावा. 25 धाबा धावफलकावरती लागल्याच येणारे अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील कमबॅक करावा लागेल सार्थक 11 कुरुन संघाला. पहिली ओव्हर भरपूर मोठी 20 धावांची. इथं मात्र नक्कीच अजून एक वाईट येतोय. बॅक टू बॅकचा दुसरा वाईट. तरी लाईन आणि लेन पासून भरकटलेत का गोलंदाज, कारण की पहिला चेंडू नक्कीच चौकार आला. एक ऑफ साईडच्या दिशेने ठेवलेला, ऑफ साईडच्या बाजूला बाहेर चेंडू ठेवला होता, त्यावरती नक्कीच अप्पर कटचा देखना फटका आपण बघितला विजयच्या बॅटमधनं. नंतर मात्र कुठेतरी लाईन पासून भरकटलेत म्हणजे सोपान. प्रोत्साहन दिले जात आहे यष्ट्यांच्या मागे कीपरकडनं सुद्धा. अजून एक चांगला चेंडू. इथे मात्र नक्कीच कॉल मध्ये कुठेतरी तुम्ही एम झालाय. फलंदाज बाद, धक्का क्रमांक लागतोय. निव एकविरा पिंपळनेर संघाला, तो मात्र दुसरा. दोन फलंदाजांचं रनिंग विकेट मध्ये जर बघितलं तर कुठेतरी मिस कॉल झालाय. आपण बघितलं तर कॉलिंग बरोबर झाली नाही आणि त्यामुळे नक्कीच फलंदाजाला मैदान सोडावं लागते. जो फलंदाज नक्कीच आलेला हार्दिक शून्यावरती बाद होतोय. नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणालला आपण बघतोय, परंतु जमेची बाब आहे ती मात्र विजय अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. विजयवरती भरपूर साऱ्या जिम्मेदारी असेल, कारण की एक रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद होतोय आणि सार्थक 11 कुरुन संघ अशा प्रकारचे जर रनआउट आले, कॅचेस आल्या तर मात्र कुठेतरी कमबॅक त्यांना सुद्धा करायला मिळेल. अजून एक लाईन पासून भरकटतोय मात्र गोलंदाज सोपान. अजून एक वाईट येतोय. या ओव्हर मधला हा तिसरा वाईट आहे. एखादा चांगला चेंडू टाकल्यानंतर नक्कीच व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये अजून एक्स्ट्रा अतिरिक्त धावा खर्च करतोय तर मात्र गोलंदाज सोपान आपण बघतोय. पुढचा चेंडू नक्कीच सोपान यांचा, मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येतील. एक धाव तर कंप्लीट झाले आणि एकी धाब्यावरती समाधान मानलं जाते का, तर नक्कीच स्ट्राईक एंड वरती आता मात्र बघायला मिळतील निव एकविरा. नक्कीच पिंपळनेर संघाचा विजय जो सलामीला आलाय अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण बघितले. शेवटपर्यंत थांबले ना मित्रांनो, तो सम्मानजनक टार्गेट सेट केला जाईल यातील मात्र शंका नसेल, कारण की एक आगळीवेगळी शैलीचा आक्रमक खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. सलामीला आलाय, अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु सार्थक 11 कुरुन संघ या गोल्डन विकेटची नक्कीच त्यांना सुद्धा गरज असेल. इथं मात्र नक्कीच फुलटॉस चेंडू होता, बॅटची इनरेज लागली आहे. चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रामध्ये, आउटफील्ड भरपूर फास्ट चेंडू जातोय,
परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून एकदम कंप्लीट केले आणि नक्कीच या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाब्याच्या साह्याने धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा लागल्यात त्या मात्र तब्बल 30 धावा. 30 धावा लागल्या गेल्यात. अजूनही प्रगतीपथावर दुसरं षटक आहे. 4 चेंडू फेकले, 10 धावा खर्च करतोय गोलंदाज सोपान. कमबॅक करून देतोय. जर या 2 चेंडूंवरती मोठे फटके आले नाही तर एक इकॉनॉमिकल गोलंदाजी फेकली गेली, कारण की एक्स्ट्रा स्वरूपात भरपूर धावा आल्यात या षटकामध्ये. पिच बॉल नक्कीच उसळी घेणारा चेंडू बघितला, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट चेंडू नक्कीच ऑफ साईडला फक्त कव्हर मध्ये ढकलायचा प्रयत्न केला होता तो, मात्र बॅटर विजय नाही परंतु असफल ठरतोय. यासाठी भरपूर सारी प्रॅक्टिस आपल्याला करणं गरजेचं असते अशा प्रकारचे, कारण की लेदर क्रिकेटमध्ये हे शॉट खूप इझिली लागले जातात. टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारे होत नाहीये. इथं मात्र पुलचा सक्सेसफुल फटका आपण बघतोय. विजयच्या बॅट मध्ये आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नंतर धावफलकावरती धावा लागल्यात मात्र तब्बल 36 धावा. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जर विचार केला 2 षटकांचा, पहिलं षटक 18 धावांचं, त्यानंतर विचार केला दुसरं षटक आपण बघतोय सोपानचं ते 16 धावांचं. खूप चांगली गोलंदाजी केलेली. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच विजयचा मोठा फटका आला आणि त्यामुळे नक्कीच या धावसंख्येला कलाटणी भेटली. धावफलक 36 या आकड्यावरती. नक्कीच 18.00 च्या सरासरीने धावा आल्यात. 36 धावा आपल्याला बघायला मिळतात. या 2 षटकांमध्ये नक्कीच इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल यातील मात्र शंका नसेल, कारण की जर विचार केला या षटकांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या जर धावा आल्या तर एक मोठं टार्गेट सेट केलं जाईल. नीव एकविरा नक्कीच पिंपळनेर संघाच्या माध्यमातून मार्कवरती आपण गोलंदाज रवीला बघतोय, राजाला बघतोय सॉरी. हे 12 चेंडू भरपूर महत्वाचे. नक्कीच इथे कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल याकडे सर्वांचंच लक्ष असेल. परंतु पिंपळनेर संघ वेकवीरा पिंपळनेर संघाचा विजय अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. फ्लोरलाईनचा चेंडू बॅटची एज लागली जाते मात्र सॉरी चुकीची दुरुस्ती. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गुल फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र तिसरा. जिशांत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 36 धावांवरती नक्कीच तिसरा फलंदाज बाद होतोय. एक इकॉनॉमिकल रन रेट नंतर एक एक फलंदाज जर बाद होत गेले तर नक्कीच कमी धावांवरती रोखू शकता. नक्कीच सार्थक 11 कुरुन संघ एक चांगला संघ. नक्कीच आपला भिवंडी विभागातील कुरुन असेल, खालिंग असेल, पडगाव विभागातील PTC मधले हे भरपूर चांगले संघ आहेत. यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट भरपूर चांगल्या पद्धतीने खेळलं जातं आपल्या भिवंडी विभागामध्ये. इथे मात्र लाईन बघावी लागेल. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू वाईट येतोय. वाईटच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. 37 धावा, 37 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र नक्कीच बॅटची एज लागली आहे का, परंतु वाईट येतोय. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलाय, वाईट आहे. अंपायर डिसिजन, दिस इज लास्ट डिसिजन. 2 अंपायरने एकत्र येऊन डिसिजन दिलं तरी चालेल.
वाईट साठी नक्कीच रिव्ह्यू नसणार आहे मित्रांनो, याची दक्षता घ्यायची आहे. अंपायर रिव्ह्यू ओके. अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात जर एखादा डिसिजन कॉम्प्लिकेटेड असेल तर नक्कीच अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि हा नक्कीच फेअर डिलिव्हरी असेल. नक्कीच आमचे थर्ड अंपायर राणे सर सुद्धा इथे या गोष्टीची दक्षता घेत आहेत. षटक क्रमांक 3 भरपूर सारा राजा याच्या गोलंदाजीवरती उलटफेर आपण बघतोय. 2 चेंडू नक्कीच चांगले फेकलेत राजाने आतापर्यंत. इथे मात्र जबरदस्त फटका सजवला गेलाय, बॅकफुटला गेला आणि पंच केल्या चेंडूला. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू फरार होईल, सीमा पार, चौकार. जबरदस्त फटका जिशानचा बघितला आपण, काय क्लास दाखवलाय. त्या दिशेने नक्कीच एक खेळाडू तैनात केलाय. डीप मध्ये आपण फाईन खेळाडूला बघतोय, परंतु त्याच्या डोक्याच्या वरून मारण्यात यश आलंय. ते मात्र जिशानला. पुढचा चेंडू शेवटचा या षटकातील असं मला वाटतंय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, जबरदस्त फटका सजवलाय. आउटफील्ड थोडीशी पास, परंतु चेंडू जाईल सीमा पार, चौकार. इथे मात्र इकॉनॉमिकल सन्मानजनक स्कोर आलाय या ओव्हर मध्ये सुद्धा. पहिल्या 4 चेंडूंचा विचार केला तर कुठेतरी कमी धावा आलेल्या, परंतु शेवटचे 2 चेंडू महत्वाचे ठरले. तब्बल 10 धावा जिशानच्या बॅट मधनं आल्या. आणि आपल्याला बघायला गेलं या ओव्हर मध्ये सुद्धा 15 धावा येतात. म्हणजे इकॉनॉमिकल धावफलक 51 या आकड्यावरती जाऊन बसले. षटक क्रमांक 3 संपलं. ते मात्र राजा याचं 51 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज नक्कीच रोनित आपल्याला बघायला मिळतोय. भरपूर धावा न्यू इक्विरा नक्कीच पिंपळणे संघाच्या माध्यमातून आपण बघितल्या. 51 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये आल्यात. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी नक्कीच रोनितला सुद्धा करावी लागेल.
राजाचं भरपूर कौतुक करावं, पण शेवटचे 2 चेंडू विचार केले तर एक पुलर लेनचा आणि एक बॅकअप स्लोअर आपण बघितला आणि त्यावरती अक्षरशः तुटून पडला. तो मात्र जिशांत भरपूर चांगली बॅटिंग राहिली ती मात्र जिशांची. 2 चेंडूंमध्ये अवघा 10 धावा त्याने सुद्धा बॅटने कुठून काढल्या. जबरदस्त बॅट्समन आपण बघतोय ते मात्र जिशांत. विजयची नक्कीच सलामीला आला तेव्हापासून नक्कीच त्याच्या बॅटनं सुद्धा 2 षटकार 1 चौकार लगावला गेलाय. एक संयमी खेळी आपण विजयची बघितली, परंतु आता मात्र स्लॉग षटकामध्ये विध्वंसक फलंदाजी करेल का अपील केली जाते. इथं मात्र नक्कीच कॉल चुकीचा ठरतोय. जर बॅकअपला एखादा खेळाडू आला असता तर नक्कीच इथे विकेट जाऊ शकली असती, परंतु नक्कीच डॉट बॉल फेकण्यात यश आलंय गोलंदाज रोनितला. पुढील मॅच इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केले जाईल. इथे मात्र बॅटचा टॉपेज लागलाय, फलंदाज होईल बाद. विजय बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. नक्कीच कवाड संघ आणि नांदिकणे संघ आपल्याला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. ओके, धन्यवाद. नक्कीच आमचे साथी समालोचक नक्कीच या गोष्टीची नक्कीच दक्षता घेत असतात. प्रथमजी चव्हाण भरपूर मॅचेसचा अनुभव असलेले नक्कीच कॉमेंटेटर आपण बघतोय. इथे मात्र नक्कीच घुटनात एक, परंतु नक्कीच फटका फसलाय. नॉमास लँड मध्ये चेंडू रिलीज होईल. एकदम नक्कीच कंप्लीट केले. बघितला आपण भरपूर चांगला फटका होता. लोअर फुलटॉस आपण बघितला, डीप मध्ये मारण्याचा प्रयत्न केलेला मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु नक्कीच बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क झाला नाही. त्यामुळे नक्कीच इथे बघायला गेलं तर एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा लागल्या जातात. 52 धावा, 52 रन्स. शेवटचं षटक रोहितचं भरपूर चांगला आतापर्यंत तरी गेलंय. जर या ओव्हरमध्ये मोठे फटके आले नाही तर नक्कीच सार्थक 11 संघाचं भरपूर सारा कमबॅक आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये बघायला मिळेल. कारण की पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर 10च्या वरच्या इकॉनॉमिकलने नक्कीच प्रत्येक गोलंदाजांनी धावा खर्च केल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटचा इज लागलाय की काय. आमच्या अंपायरांकडे भरपूर मोठी अपील, परंतु अपील फेटाळले. नक्कीच या सिंगल धावेच्या मदतीने धावफलकात 53 या आकड्यावरती शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आतापर्यंत भरपूर चांगले रोनिकनी कमबॅक करून दिलंय. मात्र सार्थक केलाय कुरण संघाला. इथं मात्र फुल टॉस आणि फुल टॉल वसूल करतो बॅटर. चेंडूचा आहे सीमा रेषा पार षटकार. धावांचा अलेख जाऊन बसतोय. मात्र 59 रन्स, 59 धावा धावफलकावरती लागल्या जातात. तर नक्की 4 फलंदाज बाद झाले, परंतु धावा आल्या आहेत. अजून एक चांगला फटका फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो सीमा रेषा पार षटकार. 6 धावा. नक्की टॉस केलं जाईल या इनिंग ब्रेक मध्ये. दोन्ही टीम इथे नक्कीच सज्ज झाल्यात. मी कैलाजी पालवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असे टॉस करून घ्यायचं लगेचच. जर बघितलं मित्रा, 2 मोठे फटके आले. रोहितने सुद्धा 4 चांगले फेकले, परंतु शेवटच्या 2 चेंडूचा विचार केला. दोन्ही चेंडू कुठेतरी लाईन आणल्यापासून थोडेसे आगळी वेगळी लाईन टाकण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही चेंडूंवरती मोठे फटके आले. फलकाचा विचार केला.
66 धावांचा मोठा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तो मात्र सार्थक 11 करून संघाला भरपूर चांगली बॅटिंग राहिली. ते मात्र निव एकविरा पिंपळनेर संघाची. विनंती असेल कवाड टीम कॅप्टन आणि नांदिगणे टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. ऑनगोईंग मॅच पहिल्या फेरीतील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कवाड संघ, दुसऱ्या बाजूला नांदिगणे संघ. हे दोन दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. कवाड टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, नांदिगणे टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर उपस्थित दाखवायची आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. कॅमेरामॅन आपल्याला विनंती असेल की टॉस आपण कव्हर अप करायचा आहे. जो टॉस चालू आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय. 2026 असं कॉल होता आणि 2026 मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय नांदिगणे टीमच्या कॅप्टनने. टॉस आपण जिंकलंय. आपलं डिसिजन बॅटिंग. ऑस्ट्रेलियन शैलीचा डिसिजन पाहायला मिळतो. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आपण म्हणतो. समोर जर पाहायला गेलं कवाड संघ आहे, त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप चांगली आहे. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना एकंदरीत त्यांच्या विरोधामध्ये किती धावांचं टार्गेट सेट कराल? नक्कीच आम्ही चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त धावा करू. एकंदरीत आपण पाहू शकतो समोर पाहिला कवाड संघ. याआधी कधी तुमची एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये मॅच झाली आहे का? आणि जर झाली होती तर कुठल्या संघाने चांगली कामगिरी केली होती? झाले, 1-2 वेळा झाले, तेव्हा तेच जिंकलेत. हरकत नाही, हार के जीतने वाले को बाजीगर कहते असं म्हणूया आणि तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा देऊया. मी येतोय कवाड टीमच्या कॅप्टनकडे. दादा, आपण टॉस जो मात्र हरलात, टॉस जर जिंकला असतात तर आपला डिसिजन काय होता? आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो. क्षेत्ररक्षण जर विचार केला, अंबाडी कवाड परिसरामधून तुमचा संघ पाहायला मिळतो. आज जर पाहिले तर खूप सारे संघ त्या असोसिएशनमध्ये पाहायला मिळतात. मी त्या असोसिएशनमध्ये स्पर्धा केल्यात आणि ज्या प्रकारचं डिसिप्लिन अगदी तुमच्या असोसिएशनमध्ये पाहायला मिळतो उल्लेखनीय आहे. काय म्हणाल एकंदरीत या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये येऊन कसं वाटतंय? नाही, प्रथमतः आम्ही धन्यवाद देतो. आम्हाला त्यांनी खेळायला संधी दिली प्रगती मित्रमंडळाचे, आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. खूप चांगलं आयोजन नियोजन केलेलं आहे. असेच दरवर्षी आयोजन करा आणि आम्हाला संधी द्या क्रिकेट खेळायची. मॅचसाठी शुभेच्छा असतील. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते. नांदिगणे टीमने टॉस जिंकलेला आहे. बॅटिंग चूज केली, इन्व्हाइट केलं कवाड टीमला. इथे आपण पाहतोय फिल्डिंगसाठी मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला न्यू आई एकविरा 11, पिंपळनेर त्यांचे विपक्ष सार्थक 11. कुरुंद असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ज्यावेळेस सेकंड इनिंगला सुरुवात होईल, पुन्हा एकदा खडवलीचा आवाज आपल्याशी जोडला जाईल. विनायकजी राऊत सर यांचं सुमधुर वाणीतून आपण खेळाचं पुढील सत्र ऐकणार आहोत. धन्यवाद. प्रथम नक्कीच टॉस झाला इनिंग ब्रेक मध्ये. आमच्यापर्यंत नक्कीच टॉसचा निर्णय समजलाय. वळूया मैदानाकडे. पहिले इनिंग करत असताना नक्कीच जर बघितला निवे विकीराव पिंपळनेर संघ तब्बल 65 धावा आणि 66 धावांचा भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे सार्थक 11 कुरुंद संघाला. पॉवर प्लेचं षटक भरपूर इम्पॉर्टंट असेल. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर इकॉनॉमिकल एक 18 ते 20 धावा आल्या तर मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल, यातील मात्र शंका नसेल. स्फोटक फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो, सोपान आणि शुभम. सुपान आणि शुभमची जोडी SS A1 जोडी आपण बघतोय. नक्कीच सार्थक 11 कुरुंद संघाची. पहिला चेंडू इथे मात्र नक्कीच बॅकफुटला केले, गॅपचा सिलेक्शन, परंतु आउटफील्ड भरपूर स्लो. चेंडू सीमापार जाणार नाहीये, परंतु या मिळतील 2 धावा. भरपूर चांगला स्ट्रोक होता, परंतु आउटफील्ड थोडासा स्लो असल्यामुळे या क्षेत्रामध्ये आपल्याला फक्त जोरात धावा माराव्या लागतील. लेफ्टीसाठी नक्कीच हा क्षेत्र थोडंसं घातक ठरू शकतो, परंतु ऑन साईडला विचार केला मिड विकेट क्षेत्रामध्ये तिकडे सुद्धा थोडीशी आउटफील्ड स्लो आहे. 2 धावेने श्रीगणेशा झाला. अटॅकिंग क्रिकेट नक्की टॉप गेअर टाकले जातील पहिल्या षटकापासून, यातील मात्र शंका नसेल. सार्थक 11 तो मात्र नक्कीच कुरुंद संघ आपण बघतोय बॅटिंग करत असताना. इथे मात्र ऑन साईडला जबरदस्त फटका सजवलाय. चेंडू फेकून दिला सी मारेच्या पार. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे.
न्यू एकविरा नक्कीच आपण बघतो पिंपळनेर संघ आणि एकविरा आईचं गाणी नक्कीच डीजे वरती अद्विक 11 यांनी सुद्धा भरपूर या 3 दिवसामध्ये इम्प्रेस केलंय. बरोबर क्रिकेटचा रंग बदलून नक्कीच सॉन्ग वाजवलेत पूर्ण 2-3 दिवसामध्ये. नक्कीच इथं मात्र क्षेत्ररक्षणाकडून चुका होतात. चेंडू जाईल सीमा पार, येतोय अजून एक चौकार. जसं फटकेबाजी आपण बघतोय बॅटर सोपानच्या माध्यमातून. बॅक टू बॅकचे 3 मोठे फटके आपण बघितले. मी म्हटलं होतं मित्रांनो पहिलं षटक पॉवर प्लेचं चांगल्या धावा आल्या तर नक्कीच ती मात्र शंका नसेल ही मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल. इथे मात्र नक्कीच सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन बसते. इथे मात्र 13 या आकड्यावरती 13 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर येते मात्र पहिलं पॉवर प्लेचं. गोंधळ मार्क वरती नक्कीच ऋतिकला इथनं कमबॅक करावा लागेल. पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपला त्यावेळेस 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. उर्वरित 3 चेंडू भरपूर महत्वाचे. त्यामध्ये 1 चेंडूवरती सिंगल आले. 2 चेंडू किती धावा देऊन जाईल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तर मात्र नक्कीच अपील केली जाते. अपील फेटाळले. आपल्याला रिव्ह्यू नसणार आहे मित्रांनो. लेग बिफोर साठी नक्कीच आपल्याला रिव्ह्यू नसणार आहे याची दक्षता घ्यायची आहे. या स्पर्धेचे काही नियम आणि अटी चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. त्यानंतर आपल्या या मैदानामध्ये आपण एक खोली बघतो त्यावरती डायरेक्ट चेंडू आदळला, टप्पा पडून गेला तरी सुद्धा आपल्याला फक्त आणि फक्त 4च धावा असतील. त्याला क्रॉस करून चेंडू जर बाहेर पडला तर नक्कीच षटकार असेल. याची संपूर्ण टीमने आज 2026 या पर्व पहिल्यामध्ये जे संपूर्ण टीम जोडल्या गेल्या संपूर्ण टीमला याची नक्की दक्षता घ्यावी लागेल. षटक क्रमांक आपण पहिलं बघतोय ते मात्र ऋतिकचं. अजून एक चांगला चेंडू डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 13 धावा. 66 धावांचा भलमोठा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या मात्र फक्त आणि फक्त 13 धावा. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आपण बघितलं तब्बल 13 धावा कुठून काढल्यात. आता मात्र येणारे 3 चेंडू 3 षटक आपल्याला बघायला मिळतील. 17.66 ची सरासरी आहे. इकॉनॉमिकल नक्कीच गोलंदाजी करावी लागेल कारण की आता मात्र येणारे 18 चेंडू आणि धावांची गरज आहे. 53 रन्स. 18 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. एखाद्या खेळाडूला विध्वंसक पारी नक्कीच खेळावी लागेल. लाईन बघावी लागेल. इथे मात्र नक्कीच बीमर साठी नक्कीच आम्हाला रिव्ह्यू घेतलाय अंपायरने. नो चेंडू. नो चेंडू आणि पुढील नक्कीच चेंडू असेल तो मात्र फ्री हिटचा. नक्कीच बॅट चेंज केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपला फक्त आणि फक्त 13 धावा. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तो मात्र वेदांतला आपण बघितलं पहिला चेंडू भीमर फेकलाय. नो चेंडू. पुढचा चेंडू नक्कीच फ्री हिट असेल. इथं मात्र नक्कीच नो हिट फ्री हिट होता आणि नक्कीच एक धाव कंप्लीट होते. काय जबरदस्त वेदांतने चेंडू टाकलेला परंतु पहिला चेंडू जर भीमर नसता तर ही विकेट भेटली असती. ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू आपण बघितला. फलकावरती धावांचा विचार केला तर तब्बल
15 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक दुसरं चालू आहे ते मात्र वेदांचं. अजून एक चांगला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये. धक्का क्रमांक लागतोय. नक्कीच सार्थक 11 करून सांगायला पहिला. जबरदस्त मॅच आपण बघतोय. नक्कीच दोन्ही टीम काटाकी लढत होईल यात मात्र शंका नसेल. जबरदस्त मॅच आपण बघतोय. नक्कीच एक साईडला एकविरा पिंपळणे संघ असेल, त्यानंतर सार्थक 11 कुरुन संघ असेल. आतापर्यंत थोडंसं बॅकफुटला आहे, परंतु एक टॉप गिअर जर कुठल्या तरी एका फलंदाजाने टाकला, लगातारचे 3 षटकार चौकार अशी जर एखादी ओव्हर आली तर कुठेतरी मॅच बनवू शकते. अजूनही मॅचचं समीकरण आपण सांगू शकत नाहीये, कारण की दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. इथं मात्र डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू फेकला जातोय. काय जबरदस्त गोलंदाजी आपण राहिले वेदांची. आज पूर्ण दिवसामध्ये इम्प्रेस केला. पहिला भीमर सोडला ना मित्रांनो, नंतर जर विचार केला 3 चेंडू फेकले, फक्त धाव खर्च केले एकच. क्लासिकल गोलंदाजी. नवीन उभरते सितारे, ज्याप्रमाणे प्रथमने मला टॉस केल्यानंतर सांगितलं की नवीन टीम आपण बघतोय. संपूर्ण न्यू एकविरा पिंपळनेर संघ. ऑन साइडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होईल. एके धावेवरती नक्कीच समाधान मानावे लागेल. व्हेरी गुड थ्रो. कुठेतरी नक्कीच सामना सोडला नाहीये अजूनही मी म्हणेल, कारण की अजूनही दुसरी ओव्हरच प्रगती पथावर आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्या. इकॉनॉमिकल जरी असली 17.66 ची, तरी पण मला वाटते पुढच्या 2 ओव्हरमध्ये एखाद्या ओव्हरमध्ये जर 25 ते 30 धावा आल्या, अशा सुद्धा मॅचेस आपण बघितल्यात. परंतु पिंपळनेर संघ नक्कीच अशा मॅचेस सोडणार नाहीये. मात्र नक्कीच फुलटॉस चेंडू होता, परंतु नक्कीच त्याचा लाभ उठवू शकले नाहीये ते मात्र बॅटर आपल्याला बघायला मिळतात. सोपान सलामीला आलेत. अजूनही त्यांच्या बॅटमधनं फक्त 2च. शुभमला बघतोय आपण. षटक क्रमांक दुसरं. नक्कीच 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत ते मात्र गोलंदाज वेदांतने, आणि भरपूर चांगला आपल्या संघाला कमबॅक करून देतोय वेदांत. इथं मात्र फक्त पुन्हा एकदा स्वीप शॉट बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. चौकार. धन्यवाद डीजे. बॉल द्यायचा आहे मित्रांनो. ओव्हर झाली. ओव्हर झालेली आहे. ओके. पहिलं षटक नक्कीच 13 धावांचं. त्यानंतर दुसरं षटक आलं ते मात्र वेदांत, आणि 7च धावा. भरपूर चांगली गोलंदाजी आपण बघितली ते मात्र वेदांतची. तब्बल धावफलकावरती धावा लागल्या 20 धावा. म्हणजे येणारे 2 षटक आणि धावांची गरज आहे ती मात्र तब्बल 46. 46 धावा म्हणजे नक्की जर बघायला गेलं मित्रांनो, प्रति ओव्हर 23 धावा. जो इकॉनॉमिकल जर बघितला गेला, आपण पहिल्या 2 ओव्हरमध्ये भरपूर कमी धावा आल्यात. मी म्हटलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये एक 18 ते 20 धावा आल्या असते तर कुठेतरी सन्मानजनक फाईट आपल्याला बघायला मिळाली असती. परंतु एकतर्फी मॅच होईल का? परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर बघायला मिळतात आपल्याला. इथं मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारला. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या अवाकाच्या बाहेर, आणि ऐवाजेल. ज्या प्रेक्षकांनी नक्कीच ऐवाजेल घेतलाय.
ओके, भरपूर चांगला झेल आपण बघितला. 100 रुपयाचं पारितोषिक असेल. चला, या झेल घेतलं त्यांनी, 100 रुपयाचं पारितोषिक असेल. षटकाराच्या बाहेर झेल घेतलाय, 100 रुपयाचं पारितोषिक असेल. कैलास पालवे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असेल. ऐवा झेलसाठी प्रतिदिवस आपण बघतोय प्रेक्षकांसाठी मेजवानी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, ही ओव्हर मोठी येईल का? तर मात्र बॅटची एज लागली जाते. थर्ड रिझन मध्ये डीप मध्ये खेळाडू आहे, फलंदाज असेल बाद. अजून एक धक्का लागतोय, तर मात्र सार्थक 11 करून संघाला. मोठा फटका नक्कीच झालेला होता, मात्र बॅटर आपण बघितला राजा यांनी. राजाच्या बॅटमध्ये नक्कीच चांगला षटकार आपण बघितला, उत्तुंग षटकार बघितला. अजूनही मैदानाच्या आतमध्ये शुभमला आपण बघतोय. शुभम अजूनही आहे, त्याच्या जोडीला आता नवीन बॅटर आपण बघतोय, तो मात्र रोहन. मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका सजवला, ऑन साइडला खेचून मारला, चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. नवीन गोलंदाज यश आपल्याला बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक नक्की तिसरं भरपूर चांगलं राहिलंय, परंतु नक्कीच 14 धावा देऊन गेले. धावफलकाचा विचार केला 34 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज असेल. 6 चेंडू 32 धावा कशा प्रकारची गोलंदाजी राहील. पहिला चेंडू नक्की स्लोवर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न केलेला खेळाडू भरपूर दूरवरून येईल, झेल होईल आणि फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागतोय, नक्की सार्थक 11 करून संघाला. कमॉन डीजे.
नक्कीच आज संपूर्ण कमिटीला नक्कीच रोहित जाधव यांच्याकडनं नक्कीच कुल्फी स्पॉन्सर केलं त्यांची. वळव्या मैदानाकडे नक्कीच पहिल्याच यशच्या गोलंदाजीवरती विकेटचं पतन होतंय. येणारे 5 चेंडू आणि नक्कीच धावांची गरज असेल ती मात्र 32. 5 चेंडू आणि 32 धावा, कशा प्रकारे मॅच आपल्याला बघायला मिळेल इथे मात्र नक्कीच लाईन बघावी लागेल. वाईट एसटीच्या खूपच चेंडू बाहेर जातोय. अतिरिक्त दाबेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 35 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि धावांची गरज असेल ती मात्र 31. 5 चेंडू आणि 31 धावा. इथे मात्र नक्कीच फाईन लेग क्षेत्रामध्ये काढू डीप मध्ये येईल तद्वर केलेली एकच धाव. कुठेतरी औपचारिकता या मॅचची आपल्याला बघायला मिळते. बॉडी लँग्वेज सांगून जाते ती मात्र 7-11 करून संघाची. मित्रांनो, आपण शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करावी हे क्रिकेट आहे. आपण नक्कीच टिटवाळा उतण्यामध्ये मॅच होताना बघितली. 1 चेंडू 13 धाव्यांची गरज असताना मात्र सामना जिंकलेला तो मात्र उतने संघाने. बघा पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा पुलचा सक्सेसफुल फटका आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू फेकून दिले 6 धावांसाठी, परंतु उशीर झाली आहे. नक्कीच हे फटके आदल्या ओव्हरला जर आले असते, दुसऱ्या या तिसऱ्या ओव्हरला, तर कुठेतरी मॅच चॅलेंजिंग मॅच झाली असती. परंतु हे शेवटच्या क्षणाला येतात. सुरुवात जर गोड झाली असती तर नक्कीच शेवट सुद्धा गोड झाला असतं. परंतु जर बघायला गेला तर कुठेतरी ह्या शेवटच्या ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट आपण बघतोय सार्थक 11 करून संघाचा. परंतु न्यू एकविरा जर बघायला गेला पिंपळनेर संघ पहिल्या षटकापासून अक्षरशः जखडून ठेवलं. ते मात्र नक्कीच ओपनिंग स्पेअर असेल, सोपान असेल, त्यानंतर असेल शुभम असेल, राजा असेल, रोहन असेल, या खेळाडूंना फक्त 1-2 मोठे फटके आले. त्यांच्या बॅटमधून 2 या 3 मोठे फटके आले असते. अजून एक चांगला फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल केले 6 धाव्यांसाठी. क्लासिकल फटकेबाजी आपण बघतोय. नक्कीच बॅटर्स सँडीच्या माध्यमातून नक्कीच जबरदस्त फलंदाजी. थोडासा उशीर झाला. धावफलकावरती 48 धावा लागल्या गेल्यात. 4 चेंडू झालेत. नक्कीच येणारे 2 चेंडू सांगून जातील कशा प्रकारची सँडीची फलंदाजी आपल्याला बघायला मिळेलच. अजून एक स्लोवरवर चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल. नोमॅस लँड मध्ये चेंडू रिलीज झालाय. एकच धाव. औपचारिकता शिल्लक आहे या मॅचची. नक्कीच मी म्हटलं होतं मित्रांनो, पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर धावा आल्या असत्या ना सार्थक 11 संघाच्या, तर कुठेतरी चांगली मॅच आपल्याला बघायला मिळाली असती. पण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 13 धावा. इथे मात्र वाईट येतोय. वाईटच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्यात 50 धावा. 16 धावांनी सामना गमवलाय. म्हणजे मला वाटतं पहिल्या 2 षटकांमध्ये जर त्या धावा आल्या असत्या ना तर मात्र कुठेतरी सामना जिंकू शकले असते. आणि इथे नक्कीच सामना जिंकतोय तर मात्र न्यू एकविरा पिंपळनेर संघ आणि हडलक असेल, टपलक आणि हडलक आपण म्हणावे लागेल तर नक्कीच सार्थक 11 करून संघ. चला पुढील मॅच लगेचच आपण सुरुवात करतोय. नक्कीच आपण पुढच्या सत्राला जसं सुरुवात करू, नक्की टॉस जिंकला तर मात्र नांदेडकर संघाने आणि टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. जसं मॅचला होईल परिवर्तन आपण बघतोय आमच्या कॉम्बॉक्स मध्ये सुद्धा प्रथमजी चव्हाण सर जोडले जातील. धन्यवाद. विनंती असेल आता कवा टीम आपण ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. दुसऱ्या बाजूला नांदिगणे टीमला देखील रिक्वेस्ट असेल लवकरात लवकर कवा टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची आणि नांदिगणे टीमने ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे.
मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतील विजय असतील. ओपनिंग प्लेयर नांदिगणे टीम आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. मॅन ऑफ द मॅच विजय आपल्याला पाहायला मिळतील. अँकर रोल सुरुवातीला निभवला, त्यानंतर पाहायला गेलं तर शेवटच्या मुवमेंटला देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. न्यू एकविरा 11 पिंपळनेर संघ या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे आपण पाहू शकतो डॉमिनेटिंग कामगिरी पाहायला मिळाली विथ द बॉल विथ बॅट. चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. विजय आपल्याला पाहायला मिळतील असेल मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच आपण विजयला देतोय. नितीनजी मोरे यांच्या माध्यमातून शीतप्रिय असेल, त्यानंतर स्वागत स्वीट्स, सुशांतजी शेलार, समीरजी शेलार यांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मंगेशदादा शेलार यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि